गुड मॉर्निंग, शुभ सकाळ मित्रांनो. तर सकाळी आलो रानामध्ये. तर जॉगिंग काढणे झालं मित्रांनो आमचं आता. तर लगभग 2 किलोमीटर आलो मित्रांनो. तर या साईडनं ऊस आणि हे मित्रांनो ह्या साईडने तर ते बी भरपूर भरली आहे मित्रांनो. तर त्याच्यामध्ये पोहणार होतो पण मित्रांनो थोडी दगड आहेत त्याच्यामध्ये जरा. तर या साईडनं आपलं बाबी बी आलं आहे सकाळी. जॉगिंगसाठी आणावं लागते त्याला बी. तर या साईडनं ऊस आपली मूग दाखवतोय मित्रांनो मी तुम्हाला. बघा या साईडनं मूग आहे मित्रांनो. मूग एकदम जबरदस्त भरली आहे आता. तर दिवस निघू लागले मित्रांनो. मूग एकदम चांगली भरली आहे मित्रांनो. शेंगा भरलेत काही शेंगा. तर त्या साईडनं कापूस आहे आमचं भयाचं कापूस येते. तर त्या साईडनं भावाचं ऊस आहे मित्रांनो. तर असे सकाळचं वातावरण गावाकडचं. आणि त्या साईडनं पानझर तळ आहे मित्रांनो. तर तळ मोठे जरा तळ बी भरलं ते आता. इथून दिसणार नाही तुम्हाला. तर ब्लॉग कंटिन्यू करा मित्रांनो. सकाळी रानामध्ये आज म्हटल्यावर मित्रांनो इतकी मजा वाटते की एकदम निसर्गमय वातावरण वाटते. आणि असं एकदम फ्रेश वाटते. तर कोणाकोणाला गावाकडे जॉगिंग करतात मित्रांनो ते बी कमेंट करा. सकाळचं वातावरणामध्ये असं पक्ष्याचं किलकिलाट सकाळी सकाळी एकदम आवाज बी येत असं बहुतेक तुम्हाला. गावाकडे एकदम फ्रेश वाटते मित्रांनो. तर ब्लॉग कंटिन्यू करा मित्रांनो. तर घरी आलो मित्रांनो. आंघोळ गिंघोळ केली, फ्रेश झालो आहे आता. तर हे पोरं बघा शाळेमध्ये जाणार आहेत. तर ह्या साईडनं रुद्रा, दाद्या. किती छान आहे. आणि ह्यांच्या बघा बघा तयार आहे तुम्ही. तयार त्यांचे कपडे कोणत्या शाळेमध्ये ते कपडे इकडे जवळ आहे ना. तर हे रुद्र आहे साई इंटरनॅशनल पहाडी टाइम आपण. हा साई इंटरनॅशनल मध्ये. तुम्ही स्वामी विवेकानंद पब्लिक स्कूल. हा त्या साईडनं छोटी बी साई इंटरनॅशनल आहे ना का. तर शाळेमध्ये निघणार आहेत त्यांची लगबग चालू आहे मित्रांनो. नमस्कार. आता आम्ही शाळेमध्ये जाणार आहे. हो 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 जा अभ्यास करत जा जरा. आयडेंटिटी कार्ड बनवणार आहे म्हणून आज का. ठीक आहे ठीक आहे. कटिंग केली. हा वाढले होते मस्त छान फोटो यायला पाहिजे म्हणून. हा कटिंग केली आहे बघा. तर ब्लॉग कंटिन्यू करा मित्रांनो. आमचे 5 ड्रेस आहे. 5 एक हे हा एक पिवळं आहे, एक संत्री आहे, एक लाल आहे आणि एक निळं आहे. 12 महिन्यासाठी नाही का. यांना एक आहे नाही का. आम्हाला 2 आहे. तुम्हाला एकच स्पोर्ट आहे ना. आम्हाला 5 स्पोर्ट आहे. तर ब्लॉग कंटिन्यू करा मित्रांनो. गेलेत पोरं आता. ते आपला पालू शेट आहे त्याच्यामध्ये. पालू शेट बी शाही इंटरनॅशनल मध्ये. छोटी रुद्रा ते 3 शाहीमध्ये आहेत. आणि स्वामी विवेकानंदमध्ये दाद्या आणि रणभाऊ. तर ब्लॉग कंटिन्यू करा मित्रांनो. तर निघालोय मित्रांनो रानामध्ये आता. तर आता फवारणी करायची पहा. तर ब्लॉग कंटिन्यू करा मित्रांनो. तर आज 2 फवारे नेऊ लागलोय मित्रांनो. तर उरकून घेतो आज 2 फवाऱ्याने. तर त्या साईडनं औषध. तर ब्लॉग कंटिन्यू करा आता रानामधून डायरेक्ट मित्रांनो. तर रानामध्ये आलो आहे मित्रांनो. तर हे एक फवारा आणि या साईडनं औषध आणि हे एक फवारा आणि युवराज सिंग इकडे. त्याच्यानंतर ते बैल बांधायचे आपल्याला. श्रीनिवास बी मारणार आहे. तर ह्या वड्यामधून पाणी घेणं चालू आहे मित्रांनो. साईडनं पाणी चालू आहे त्या साईडनं. युवराज सिंग पाणी आणू लागले आमचं. तर इकडे बैल बांधायचे आम्हाला लांबसर आता.
तर ब्लॉग कंटिन्यू करा मित्रांनो. तर हे कुटाण झालंय, आता थोडं राहिलं एक टाकीचं मित्रांनो. तर सरकीची अशी क्वालिटी झाली मित्रांनो, बघा अशी क्वालिटी झाली आता सरकीची एकदम जबरदस्त आहे. पण तिथं थोडं मध्येच थोडं अजून वापसा नाही मित्रांनो, पाणी भरले, थोडं पाणी दाखवते तुम्हाला ते बघा त्या साईडनं. 2 दिवसामध्ये वाळून जातं ते बी. क्वालिटी नंबर 1 झाली आहे सरकीची. ही दुसरीच फवारणी ना आता याला, हे नंतर लावलेली सरकी मधली बारकी. ते पाऊस टायमावर नाही पडलं त्याच्यामुळे तशी झाली. जी पहिली लागवड आहे ती एकदम जबरदस्त आहे मित्रांनो, कारण की त्याला फुलं गिला आलेत आता. तर 2 टाकी चालू आहे, एक आणि त्या साईडने एक. त्याचा युवराज मारते आणि हे श्रीनिवास. तर त्याचा 10-12 टाक्यामध्ये होऊन जातं आमचं आता. आणि मी आताच श्रीनिवास नदीत इथं वड्यामध्येच पाणी घेतोय आम्ही. तर ब्लॉग कंटिन्यू करा मित्रांनो. तर हे खुटाण झालंय मित्रांनो आता. तर आता वरच्या खुटांमध्ये निघायचं पण. तर ह्या साईडनं युवराज बसले तिथे. एक टाकीच राहिलं तर एक टाकी मारायला गेलेत मित्रांनो तिकडे. तर भरपूर गरमाट आहे मित्रांनो आज, जाम गरमाट आहे जराच. तर ब्लॉग बघत राहा मित्रांनो. ह्या विहिरीमधून आता पाणी न्यायचं मित्रांनो त्या वरच्या खुटांमध्ये. तर ही कालच्या ब्लॉकमध्ये होती ही विहीर, आपण शॉट घेतलं होतं याचं. तर एकदम फुल भरले मित्रांनो. तर इथून न्यायचे वर त्या साईडनं युवराज सिंग चाललं आता वरच्या रानामध्ये. तर त्या साईडनं एक टाकीच राहिलं होतं आपलं, तर इकडं टाकणं चालू आहे आपलं. त्या साईडनं एक टाकीचं राहिलं ती. तर इथून पाणी नेऊन तिकडं वरती न्यायचं आता. तर एक कॅन्ड आणि एक हांडा न्यायचे. तर ब्लॉग कंटिन्यू करा मित्रांनो. तर ह्यावेळेस बी आपण उलाला डबल केलं आहे मित्रांनो. आणि ही टॉनिक आणली बा, आरशेपची टॉनिक ही. तर टॉनिक जरा रिझल्ट चांगले टॉनिकचं आहे उलाला याचं. तर पुढच्या वेळेस बघू आपण दुसरं नवीन काहीतरी आता. तर चांगलं कोणतं औषध आहे ते बी कमेंट करून सांगा मित्रांनो तिसऱ्या फवारणीसाठी. ब्लॉग कंटिन्यू करा मित्रांनो. तर मित्रांनो आमचं युवराज सिंग घरी गेलं तर आमच्यासाठी चहा बनवून आणलंय पा, कोरा चहा. तर झाले ते आता. तर एक टाकीचं राहिलं आहे फक्त आता. त्या साईडनं चालू आहे ते श्रीनिवास टाकणं चालू आहे त्याचं. तर आम्ही चहा घेऊन घेतोय मी ही टाकी आता. तर ब्लॉग कंटिन्यू करा मित्रांनो. तर दुपारच्याला मित्रांनो रानामध्ये चहा घ्यायचं लईच वेगळाच अनुभव असते मित्रांनो. तर आता एक टाकी राहिली आपली, ती एक टाकी टाकून घेतो आणि त्या साईडनं राऊंड अप मारायचं मित्रांनो आपल्याला. त्या विहिरीजवळ थोडं राऊंड अप आणलं आहे, तर ते राऊंड अप मारून टाकायचं थोडं. तर फवार झाले मित्रांनो आता निघालो आहे गावाकडं. पाठीमागं गाडी आहे आणि युवराज गेले श्रीनिवासाला सोडायला. तर येणार आहे ते बी आता. तर पुढचं ब्लॉग कंटिन्यू करा मित्रांनो. युवराज आलं आहे मित्रांनो आता. तर बघा चिलर गँग किती आली आता. हे बाबड्या तर रोजच रानामध्ये हे बाबा. घरी गेलं की लगे रानामध्ये, घरी गेलं की लगे रानामध्ये. सकाळून 2-4 चक्रा झाल्यात त्याच्या आता. कशाला आलं तर बाबड्या? हा काय बाबड्या आपलं बॉबी त्या साईडनं. तर गावाकडे निघतोय मित्रांनो. ब्लॉग कंटिन्यू करा. तर घरी आलोय मित्रांनो. घरी येऊन आंघोळ केली आता, फ्रेश झालो आता. तर आज भरपूर परेशान झालो मित्रांनो, कारण की 2 टाकीला पाणी पुरवायचं, त्याच्यानंतर टाकी बी घ्यायची, त्याच्यामुळं भरपूर परेशान झालो मित्रांनो. तर आज ऊन बी भरपूर होतं आणि गरमट भरपूर होती त्याच्यामध्ये. तर इतकं रानामध्ये गरमत होतं मित्रांनो की मी काही शॉट बी घेतले नाही त्याच्यामुळं, कारण की डोकंही बी भरपूर दुखू लागलं होतं. आणि तर आज सकाळून ब्लॉक आहे मित्रांनो. तर ब्लॉग कसा वाटला मित्रांनो ते कमेंट करून नक्की सांगा.
आणि चॅनलवर कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आणि शेअर बी करा मित्रांनो. तर भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये मित्रांनो. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो.